सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन रिवाइज करतोय. एकदम सोपा लेसन आहे. एमएसटी सीईटी मध्ये 2 क्वेश्चन्स विचारले जातात फॉर 4 मार्क्स. मेन जो फोकस असेल रिव्हिजनचा तर तो प्रॉपर्टीवरती असणार आहे. प्रॉपर्टी व्यतिरिक्त जे काही आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स कव्हर करण्यात येतील. आणि या व्यतिरिक्त हर एक आर्टिकलवरती एखाद दोन एमसीक्यूचा बेसिकली इथे प्रॅक्टिस होईल. टोटल 12 एमसीक्यूज आहेत. एमएसटी सीईटी 2020, 2021 आणि 2022 मधून काही क्वेश्चन सिलेक्ट करण्यात आलेले आहेत. ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहेत. तसा लेसन सोपा असल्यामुळे लाईक या व्यतिरिक्त खूप जास्त काही करण्याची गरज पडणार नाहीये. एक अराउंड 40-50 एमसीक्यूज तुम्ही तुमच्या एंडवरती सॉल्व्ह करू शकता. 20-21-22 सर्व एमसीक्यू सॉल्व्ह करा. 23 सॉल्व्ह करा. आणि त्या व्यतिरिक्त टेक्स्ट बुकचे एमसीक्यू सॉल्व्ह कराल तर मोर दॅन इनफ आहे. ओके, लॉजिकसाठी. तर सेशन स्टार्ट करतो. मी टेबल पासून स्टार्ट करतो. तर पहिले तर सेंटेन्स आणि स्टेटमेंट. ओके, एखादा गोष्ट जर का ट्रू असेल, एखादा सेंटेन्स जर का ट्रू असेल किंवा तो फॉल्स असेल, अशांना स्टेटमेंट बोललं जातं. एक तर ट्रू असला पाहिजे किंवा फॉल्स असला पाहिजे. लाईक दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, फॉल्स आहे, सो तो स्टेटमेंट आहे. फॉल्स असेल तरी चालेल, ट्रू असेल तरी चालेल, बट क्लिअरिटी पाहिजे त्याच्यामध्ये. समजा एक्स प्लस एट इज इक्वल टू लेट से फॉर एक्झाम्पल 11. त्याचं ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड करतो एक्सच्या व्हॅल्यूवरती. एक्सची व्हॅल्यू जर का 3 असेल तर 11 येतो, अदरवाईज 3 नसेल तर तो 11 नाही येणार आहे, तो फॉल्स ठरेल. सो ज्याचा ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ एक्स, अशांना बोलतो आपण ओपन सेंटेन्स. ओके, तर कंपाऊंड स्टेटमेंट असतात पहा, पी क्यू हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. आपण टेबल रिवाइज करतो ऍक्च्युली इथे. पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, अँड देन निगेशन ऑफ पी. पी आणि क्यू दोघे जर का ट्रू असतील, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, अँड देन फॉल्स फॉल्स. अँडच्या केसमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतो आन्सर. एक जरी फॉल्स असेल दोघांमध्ये स्टील आन्सर इज फॉल्स. एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल ना तर आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर आन्सर इज फॉल्स. इम्प्लिकेशनच्या केसमध्ये ट्रू इम्प्लाइज फॉल्स हा एकटाच फॉल्स असतो, बाकी सर्वजण ट्रू असतात. आणि डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये सेम सेम असतील तर ट्रू, डिफरंट असतील तर फॉल्स, डिफरंट असतील तर फॉल्स, आणि सेम सेम असतील तर ट्रू. निगेशन ऑफ पी, पी जो काही आहे त्याचा निगेशन करा. ट्रूचा निगेशन इज फॉल्स, ट्रूचा निगेशन इज फॉल्स, फॉल्सचा निगेशन इज ट्रू, अँड देन अगेन फॉल्सचा निगेशन जो आहे तो आहे ट्रू. तर हा आहे आपला टेबल, जो की सर्वांना ऑलरेडी पाठ असेल. यानंतर प्रॉपर्टीज. तर पहा आता इथेच हायलाइट करतो मी, पी ऑर ट्रू. तेव्हा हे सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज लाईक तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. ओके, पी ऑर ट्रू. तेव्हा ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर ट्रू आला पाहिजे. पी अँड फॉल्स, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स आला तरी आन्सर फॉल्सच आला पाहिजे. पी ऑर फॉल्स, पहा ऑर असेल आणि इथे ट्रू असेल तर आन्सर ट्रू असला असतं, बट इथे फॉल्स असल्यामुळे आन्सर हे पी वरती डिपेंड करणार आहे. पी समजा ट्रू असेल तर ट्रू ऑर फॉल्स आन्सर ट्रू येईल, म्हणजे पी जो आहे तोच आन्सर येईल. पी जर का फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स येईल. पीला फॉल्स बोललो तर आन्सर पण फॉल्स आला, म्हणजे आन्सर हे पीच असणार आहे. ओके, अँडच्या केसमध्ये जर का इथे फॉल्स असला असता तर आन्सर फॉल्स आला असता, पण इथे ट्रू असल्यामुळे ओके आन्सर विल डिपेंड ऑन पी, सो देअर फॉर आन्सर इज पी. यानंतर पी अँड निगेशन पी. हे सर्व प्रॉपर्टीज आहेत ना, तर यांचा यूज बेसिकली सिम्प्लिफिकेशन मध्ये होणार. मेजॉरिटी ऑफ लॉजिकचे क्वेश्चन याच्यावरतीच येतात. लाईक एक स्टेटमेंट दिला जातो, मग त्याला सिम्प्लिफाय करायचं असं, दॅट स्टेटमेंट इज इक्वॅलंट टू व्हॉट असा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज लागणार आहेत आपल्याला. इव्हन टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन शोधण्यासाठीही आपल्याला बेसिकली लॉजिकच्या प्रॉपर्टीज लागणार आहेत. सो मेन लॉजिकमध्ये जो कोर कंटेंट आहे दॅट इज प्रॉपर्टी. यानंतर पहा पी अँड निगेशन पी. बाहेर एक तर पी ट्रू असेल, पी जर का ट्रू असेल तर निगेशन पी हा फॉल्स असेल. मग दोघांमध्ये एक फॉल्स तर आलाच ना, सो अँड असेल तर आन्सर शुड बी फॉल्स ओनली ना. किंवा समजा पीच फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू असेल, बट पी तर फॉल्स आहे ना शेवटी. फॉल्स अँड मध्ये एक जरी फॉल्स आला तर आन्सर इज फॉल्स ओनली. ओके, यानंतर पी ऑर निगेशन पी. दोघांमध्ये एक ट्रू एक फॉल्स कन्फर्म आहे, आणि ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू. समजा पी ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स असेल. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू आला तर आन्सर इज ट्रू. ओके, किंवा पी जर का फॉल्स असेल तर निगेशन पी हा ट्रू येईल ना.
ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू ओनली. ठीक आहे. द नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7, पी डबल इम्प्लाइज निगेशन पी. आता काय पहा इथे, लाईक पी आणि निगेशन पी हे एक्झॅक्टली उलट आहेत ना, बरोबर. सो डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये काय असतं, सेम सेम असतील तर ट्रू असतो, बट हा डिफरंट आहे. हा ट्रू असेल तर हा फॉल्स बनणार आहे. सो आन्सर तर फॉल्सच असला पाहिजे या केसमध्ये. सेम सेम असेल तर आन्सर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. पी डबल इम्प्लाइज पी सेम सेम आहे. पी ट्रू असेल तर पी पण ट्रूच आहे. सो ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. बट पी जर का फॉल्स असेल तर पी फॉल्स असेल तर पी फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स, अगेन ट्रूच असतो. ओके. नेक्स्ट, पी इम्प्लाइज पी. तसं पी इम्प्लाइज पी ट्रू आहे. म्हणजे पी समजा ट्रू असेल तर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रूच येईल. किंवा पी जर का फॉल्स असेल समजा तर फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, हा पण ट्रूच येईल. कारण इम्प्लिकेशन मध्ये फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्स हाच फक्त फॉल्स असतो, बाकी सर्वजण ट्रू असतात. ओके. पी और क्यू इज इक्वल टू क्यू और पी, उलटा लिहू शकतो आपण याला. देन पी अँड क्यू ला पण क्यू अँड पी लिहू शकतो आपण, बट पी इम्प्लाइज क्यू ला क्यू इम्प्लाइज पी लिहू नाही शकत. ट्रू इम्प्लाइज फॉल्स आहे, जो की फॉल्स आहे. बट याला उलटा लिहिलं तर काय होतं, फॉल्स इम्प्लाइज ट्रू होतं, जे की ट्रू आहे, सेम नाही राहत. सो याला उलटा केल्याने हा प्रॉब्लेम आलेला आहे. सो याला उलटा करणे अलाउड नाहीये. ओके. नेक्स्ट, पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू क्यू डबल इम्प्लाइज पी. इथे होऊ शकतं, हे उलट होऊ शकतं. डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये काय आहे, एकतर हे सेम सेम असतील दोघे, उलट केलं तरी सेम सेम राहतील. मग सेम सेम असेल तर ट्रू, उलटा केलं तरी सेम सेम, दॅट इज ट्रू ओनली. ओके. एकतर हे डिफरंट असतील, बट त्यांना उलटा जरी केलं तरी डिफरंटच राहतील ते शेवटी. सो हे व्हॅलिड आहे. देन ही प्रॉपर्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, 14 नंबरवाला प्रॉपर्टी. पहा काय, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पहिल्याचा निगेशन. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज, असं लक्षात ठेवतो आपण. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पहिल्याचा निगेशन और सेकंड वन ॲज इट इज. पी इम्प्लाइज क्यूचा समजा कोणी निगेशन विचारलं आपल्याला, आपल्याला माहिती, ओके, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. निगेशन ऑफ निगेशन इज पी, निगेशन ऑफ ऑर इज अँड, आणि निगेशन क्यू मध्ये जाऊन निगेशन ऑफ क्यू बनून जातो. ओके. यानंतर क्यू इम्प्लाइज पी, करेक्ट. तो क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. डन. पुढे पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पी पहिले, पी इम्प्लाइज क्यू अँड देन क्यू इम्प्लाइज पी. सो पी डबल इम्प्लाइज क्यू इज पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आता याच्या पुढे आणखीन थोडंसं एक्सपांड करायचं असेल तर पी इम्प्लाइज क्यू काय असतो, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. क्यू इम्प्लाइज पी काय असतो, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. बरोबर, असं लिहू शकतो आपण याला. पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. पण समजा तुम्हाला पी डबल इम्प्लाइज क्यूचा निगेशन शोधायचा असेल तर इथे निगेशन अप्लाय करणार ना तुम्ही राईट हँड साईडवर, करेक्ट. ठीक आहे. सो निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलेंट टू, निगेशन आतमध्ये जातो, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन पी बनतो. निगेशन ऑफ ऑर इज अँड, निगेशन ऑफ क्यू मी निगेशन क्यू लिहितो. निगेशन ऑफ, हे पहा, निगेशन ऑफ अँड इज ऑर, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल जो की क्यू बनतो, परत निगेशन ऑफ ऑर जो की अँड बनतो, आणि निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ व्हॉट, पी. तर हा पी डबल इम्प्लाइज क्यूचा निगेशन आहे, पाठ करण्याची गरज नाहीये. ओके. हे बेसिकली त्यावेळी तुम्ही डिराईव्ह करू शकता. बेसिकली एवढंच पाठ करायचं, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू ऑलरेडी पाठ केला आपण, पहिल्याचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. ठीक आहे. यानंतर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तीन टाईपचे स्टेटमेंट आहे. पी इम्प्लाइज क्यू आहे, त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी, बस उलटा करायचा असतो. इन्व्हर्स काय असतो, जसा आहे तसा ठेवायचा, बट फक्त निगेशन लावायचं दोघांना. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो, तो उलटा करून निगेशन लावायचा असतो. म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. पी इम्प्लाइज क्यू इज पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स, इथे लिहितो मी कॉन्व्हर्स, इथे लिहितो इन्व्हर्स, आणि इथे लिहितो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके.
तर स्टेटमेंट आणि त्याचा जो कॉन्ट्रापोजिटिव्ह असतो ते इक्वॅलंट असतात. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू ला तुम्ही निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं लिहू शकता. सो दे आर इक्विव्हॅलंट. ओके. सो स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह त्यांचा ट्रूथ टेबल जर का ड्रॉ कराल ना तर तो तुम्हाला सेम मिळतो, म्हणून ते इक्वॅलंट. याचा आणि याचा ट्रूथ टेबल सेम मिळणार नाहीये, ते इक्वॅलंट नाही आहेत. सो स्टेटमेंट अँड इट्स कॉन्ट्रापोजिटिव्ह दे आर इक्विव्हॅलंट आहे प्रॉपर्टी नंबर 17. देन 18-19 पहा. निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्वल टू negation of P and negation of Q. Negation of P and Q is equivalent to negation of P or negation of Q. काय निगेशन आतमध्ये जातो, निगेशन ऑफ P आहे, निगेशन ऑफ अँड काय असतो और निगेशन ऑफ Q, यस निगेशन ऑफ Q आहे. P और Q चा निगेशन म्हणजे काय, निगेशन ऑफ P, यस निगेशन ऑफ और इज अँड निगेशन ऑफ Q. ठीक आहे. ही एक प्रॉपर्टी बऱ्याच वेळी बेसिकली यूज होते. ओके. याची पुढची प्रॉपर्टी आम्हाला काय, तर पी डबल इम्प्लाइज क्यू याचा जो निगेशन आहे तो रूल असा सांगतो बेसिकली डबल इम्प्लिकेशनच्या निगेशनचा. आता एक डबल इम्प्लिकेशनचा निगेशन आपण काढला होता. आता ही प्रॉपर्टी टेक्स्टबुक मध्ये तशी नाहीये, बट डबल इम्प्लिकेशन मध्ये निगेशन हा आतमध्ये जाऊन कोणाला तरी एकाला जरी लावलात तुम्ही तरीही चालतो. पहा निगेशन आतमध्ये जाऊन फक्त क्यू ला लागला तरीही चालतो. सो पी डबल इम्प्लाइज क्यूचा जो निगेशन आहे बस निगेशन आतमध्ये जाऊन पी ला लावा, दॅट इज डबल इम्प्लाइज क्यू, किंवा निगेशन आतमध्ये जाऊन बस क्यू ला लावा आणि पी ॲज इट इज ठेवा, असंही चालतं. म्हणजे काय लॉजिक काय पहा, की एकतर हे दोघे सेम असतील यार, दोघे काय असतील सेम 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 असतील तर हा ट्रू येईल, बट ट्रूचा निगेशन काय येईल, फॉल्स येईल. तर राईट हँड साईडमध्ये पण फॉल्स आला पाहिजे. हे दोघे सेम सेम असतील आणि निगेशन आतमध्ये जाऊन एकाला जरी लागला तर ते दोघे डिफरंट होतील. आता म्हणजे हा आणि हा डिफरंट होईल, एक ट्रू असेल तर एक फॉल्स, किंवा एक फॉल्स असेल तर एक ट्रू होईल. म्हणजे हा अल्टिमेटली फॉल्सच येईल ना, आणि आपल्याला फॉल्सच तर हवा होता. किंवा हा निगेशन आतमध्ये याला लावला तरी चालला असतं. समजा हे दोघे डिफरंट आहेत, डिफरंट म्हणजे एक ट्रू एक फॉल्स आहे, निगेशन आतमध्ये जाऊन हे पहा हे दोघे डिफरंट आहेत. डिफरंटचा डबल इम्प्लिकेशन हा फॉल्स येतो, बट आपल्याला शेवटी त्याचं निगेशन करायचं म्हणजे आन्सर ट्रू आला पाहिजे. निगेशन आतमध्ये जाऊन एकाला जरी लावलात तर हे दोघे डिफरंट होते, पण एकाला निगेशन लागल्यामुळे आता हे दोघे सेम झालेले आहेत. समजा पी ट्रू आहे आणि क्यू समजा फॉल्स आहे, निगेशन याला लागल्यामुळे ट्रूचा जो निगेशन आहे तो फॉल्स बनतो, आणि फॉल्स इकडे ऑलरेडी आहे राईट हँड साइड मध्ये. सो ते दोघे आता सेम बनतील, म्हणजे याचा आन्सर ट्रू बनेल, जो की ट्रूच हवा होता. पी आणि क्यू डिफरंट असतील तर डिफरंट म्हणजे फॉल्स आणि त्याचा निगेशन इज ट्रू. सो राईट हँड साइड पण ट्रूच आली पाहिजे. डायरेक्टली पार्ट करायचं, सिंपल आहे. पी डबल इम्प्लाइज क्यूचा निगेशन असेल तर निगेशन आतमध्ये जाऊन फक्त एकाला लागतो, एक तर पी ला लावा किंवा क्यू ला लावा, एक तर पी ला लावा किंवा क्यू ला, काहीही इश्यू नाहीये. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, पी और क्यू अँड आर. पहा पी और क्यू अँड आर म्हणजे काय, पी और क्यू, पहा पी और क्यू अँड आर. तो पी और क्यू अँड पी और आर. ओके. पी अँड क्यू और आर इज इक्वल टू काय, पी अँड क्यू, ओके, और पी अँड आर. फायनली याच्या शेवटच्या दोन प्रॉपर्टीज ज्या थोड्याशा कमी प्रमाणात यूज केलेल्या असतात आपण, आणि बऱ्याच जणांना कदाचित हे पाठ पण नसतील. तर पी और पी अँड क्यू. ठीक आहे. तसे आहेत तर हे दोघेच पी आणि क्यूच आहे, फक्त इथे पी आणि काय क्यू आहे, और आहे तर इथे अँड आहे, किंवा उलटही चालेल, लाईक पी अँड असेल इथे पी और क्यू असंही चालेल. अशा केसमध्ये काय, नॉर्मली पी और ओके क्यू अँड आर असायचा नाही का डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये, पण इथे तसं नाहीये. जो बाहेर आहे ना तो आतमध्ये पण. अशा केसमध्ये जो बाहेर प्रेझेंट असतो तो आपला आन्सर असतो. और असू दे किंवा अँड असू दे, काही असू दे, जो बाहेर प्रेझेंट आहे तोच आपला आन्सर असतो. याचं लॉजिक असं आहे, समजा पी जर का ट्रू असेल तर ट्रू और एनिथिंग हे तर ट्रूच येणार. पी ट्रू ट्रूच आहे म्हणजे आन्सर पीच आहे. ठीक आहे. पी जर का फॉल्स असेल तर, तेव्हा पी जर का फॉल्स असेल तर फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, फॉल्स और फॉल्स इज फॉल्स. पी फॉल्स असेल तर आन्सरही फॉल्स झाला, म्हणजे पी जो आहे तोच आन्सर आहे असा याचा अर्थ आहे.
म्हणून आन्सर इज पी. जो बाहेर आहे तो आन्सर आहे. आता मग तुम्ही काही लिहा, लाईक क्यू ऑर क्यू अँड पी. जो बाहेर आहे तो आतमध्ये पण असला पाहिजे. इथे सिम्बॉल दोघांचे वेगळे पाहिजे. इथे ऑर असेल तर इथे अँड, किंवा इथे अँड असेल तर इथे ऑर असला पाहिजे. आणि अशा केसमध्ये जो बाहेरचा प्रेझेंट आहे त्याला डायरेक्टली बेसिकली आन्सर लिहायचं असतं. ठीक आहे. सो हे सर्व प्रॉपर्टीज लर्न केलेल्या आपण आता इथे. बाकी तर हे माहिती आहे, इनव्हर्स पी इम्प्लाइज क्यू असेल तर इनव्हर्स म्हणजे काय, दोघांना सरळ सरळ निगेशन लावायचं. कॉन्व्हर्स म्हणजे उलटा करायचा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे उलटाही करायचा, निगेशन लावून टाकायचा. स्टेटमेंट अँड इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह दे आर इक्विव्हॅलंट. ओके, स्टेटमेंट आणि कोण इक्विव्हॅलंट असतो, त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. यानंतर पुढे पहा, नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे. काय इथे हे माहिती असेल, टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन, लाईक फार काही सांगण्याची गरज नाही. सर्व ट्रू असतील तर टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स असतील तर स्टेटमेंट नेहमी ट्रू राहत असेल रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू, त्याला टॉटॉलॉजी बोलतो आपण. स्टेटमेंट नेहमी फॉल्स राहत असेल त्याला, त्या स्टेटमेंट टाईपला आपण कॉन्ट्राडिक्शन बोलतो. आणि ट्रू आणि फॉल्सचं मिक्सचर असेल, कधी ट्रू होत असेल स्टेटमेंट, कधी फॉल्स होत असेल, ओके, तर अशाला बोलतो आपण कॉन्टिन्जन्सी. तर आता एक्झाम मध्ये अशा टाईपचे पण क्वेश्चन आहेत, लाईक एक स्टेटमेंट दिला जातो आणि ऑप्शन दिला जातो की हा टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन हे आपल्याला ओळखायचं असतं फास्टमध्ये. पुढे आहेत न्यूमरिकल ज्याची आपण प्रॅक्टिस करू. क्वांटिफायर्स फॉर ऑल, याला रीड करतो आपण फॉर ऑल. ओके, आणि आपण याला रीड करतो, हे थोडंसं उलटा लिहिलं इथं, असा असतो सिम्बॉल नाही का. आणि याला रीड करतो आपण देर एक्झिस्ट, आणि हा देर एक्झिस्ट. स्पेशली हे निगेशन मध्ये लागणार आहेत आपल्याला. ओके, फॉर ऑल वाला जर का स्टेटमेंट असेल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, एक्स प्लस 3 इज इक्वल टू लेट से फॉर एक्झाम्पल 9, असा एक स्टेटमेंट आहे. प्रत्येक नॅचरल नंबर साठी एक्स प्लस 3 हा 9 आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर समजायचं तुम्हाला निगेशन करायचं, या स्टेटमेंटचं निगेशन करायचं. तर फॉर ऑल किंवा देर एक्झिस्ट प्रेझेंट असणाऱ्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल तर रूल बेसिकली हा आहे, ओके, की फॉर ऑल असेल तर त्याच्या जागी देर एक्झिस्ट लिहायचं. ओके, किंवा देर एक्झिस्ट असेल तर त्याच्या जागी फॉर ऑल लिहायचं. आणि जो पुढचा स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा सरळ सरळ निगेशन करायचं. मी काय केलं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबरला मी देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स प्लस 3 इज नॉट इक्वल टू 9, म्हणजे फॉर ऑलला देर एक्झिस्ट आणि पुढच्या स्टेटमेंटचा निगेशन, हा रूल आहे. लॉजिकली जर का विचार कराल तर समजा क्लासमधली सर्व मुलं मठ्ठ आहेत, सर्व सर्व मुलं ढ आहेत, म्हणजे मी फॉर ऑल वापरलं, प्रत्येक मुलगा ढ आहे. ओके, त्याचा उलटा काय होतो, प्रत्येक मुलगा ढ म्हणजे प्रत्येक मुलगा हुशार आहे असं नाहीये. प्रत्येक मुलगा ढ आहे असं माझं म्हणणं आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला रॉंग ठरवायचं असेल तर मला इतकंच प्रूव्ह करायचं ना की लाईक कोणीतरी आहे ऍटलिस्ट, ओके, जो मठ्ठ नाहीये. बरोबर. सो देर एक्झिस्ट अ स्टुडंट, कोणीतरी एक स्टुडंट आहे जो मठ्ठ नाहीये. म्हणजे सर्व मुलं मठ्ठ आहेत, सर्वच्या जागी मी देर एक्झिस्ट बोलला, असं कोणीतरी आहे. सर्व मुलं मठ्ठ आहेत, तर त्याचा पुढचा जो स्टेटमेंट मी कॉपी केला, ओके, की देर एक्झिस्ट म्हणजे कोणीतरी असा एक स्टुडंट आहे जो मठ्ठ नाहीये, म्हणजे पुढच्या स्टेटमेंटचं मी निगेशन केलं. सो एकदम सर्व सिंपल रूल आहे, जे एक दोन न्यूमरिकल पण आहेत, एमसीक्यू पण आपण डिस्कस करणार आहोत. की फॉर ऑल आला तर देर एक्झिस्ट लिहायचा, देर एक्झिस्ट आला तर फॉर ऑल लिहायचा, आणि जो पुढचा स्टेटमेंट असतो त्याचा सरळ सरळ निगेशन करायचा. हा रूल आहे बेसिकली. क्वांटिफायर्स असतील, ओके, आणि निगेशन करायचं असेल क्वांटिफायर वाल्या स्टेटमेंटचा तर हा रूल आहे. आणि बाकी स्विचिंग सर्किट तर माहिती आहे आपल्याला, की एक पॅरलल असतील, जसं की S1 ला आपण पी म्हणतो, सिरीज मध्ये असेल तर अँड म्हणतो, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू म्हणतो आपण त्याला. ओके, आता हा कॉम्बिनेशन आणि हा कॉम्बिनेशन पॅरल मध्ये म्हणजे ऑर. S1 डॅश याचा अर्थ निगेशन पी, ओके, परत सिरीज मध्ये म्हणजे अँड, S2 याचा अर्थ क्यू, परत ऑर, परत पॅरलल, S1 डॅश, ओके, याचा अर्थ परत निगेशन पी, अँड सिरीज मध्ये आहे, S2 डॅश आहे, so त्याला मी निगेशन क्यू म्हणतो. परत पॅरलल मध्ये नाही, आता काही नाही आणखीन. सो हा झाला बेसिकली आपला स्टेटमेंट. तर समजा असं म्हणलं जातं की या स्टेटमेंटला तुम्ही सिम्प्लिफाय करा. पी अँड निगेशन क्यूला मी ॲज इट इज नोट करतो इथे, ऑरला ऑर. इथे निगेशन पी अँड आणि निगेशन पी अँड जर का मी कॉमन करीन, निगेशन पी अँड जर का मी कॉमन करीन, तर इथे आहे क्यू, इथे आहे ऑर, आणि इथे आहे निगेशन क्यू. तर क्यू ऑर निगेशन क्यू काय,
क्यू और निगेशन क्यू हा ते ट्रू बनेल, दोघांमध्ये एक तरी ट्रू असेल, हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, किंवा हा फॉल्स असेल तर हा ट्रू असेल, एक ट्रू गॅरंटी आहे. सो हा आन्सर बनतो हा ट्रू. बरोबर. अँडच्या केसमध्ये फॉल्स असला असता तर आन्सर फॉल्स आला असता, बट ट्रू असल्यामुळे आन्सर डिपेंड्स ऑन निगेशन पी. सो याचा आन्सर काय झाला पहा, पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी हा याचा आन्सर आहे. तर मी थोडासा उलटा करून लिहितो, निगेशन पी आधी लिहितो और पी अँड निगेशन क्यू. काय करणार आता तुम्ही आतमध्ये, लाईक निगेशन पी, ओके, और पी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करतोय, निगेशन पी और पी अँड पुढे काय, निगेशन पी और ओके निगेशन क्यू. तर निगेशन पी और पी दोघांमध्ये एक ट्रू गॅरंटी आहे, कारण की दोघे एकमेकांच्या उलट आहेत, एक ट्रू तर एक फॉल्स आहे. सो एक ट्रू जरी असेल तर ऑरच्या केसमध्ये आन्सर इज ट्रू ओनली, हा ट्रू आहे. बट इथे अँड आहे, फॉल्स असला असतं तर ओव्हरऑल आन्सर फॉल्स आला असता, बट हा ट्रू असल्यामुळे ओके आन्सर ट्रू नाही येणार. आन्सर डिपेंड्स ऑन दिस थिंग. सो आन्सर कशावरती डिपेंड करतोय, निगेशन पी और निगेशन क्यू. हा बेसिकली सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. आता मग याला परत जर का तुम्हाला इथे ड्रॉ करायचं असेल सिम्प्लिफाईड फॉर्मला, सर्किटच्या फॉर्ममध्ये ड्रॉ करायचं आहे आपल्याला, तर काय निगेशन पी आहे हा और निगेशन क्यू आहे. करेक्ट. आता या व्यतिरिक्त एक ड्युएल म्हणायचा कॉन्सेप्ट आहे, पी अँड क्यू बरोबर और आर अगेन अँड टॉटोलॉजी. ठीक आहे, आता याचा ड्युएल करायचा आहे. ड्युएल म्हणजे काय असतो, अँड असेल तर ऑर करायचं आणि ऑर असेल तर अँड करायचा, अँड असेल तर ऑर आणि टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन करायचं. तर टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन करण्याचा लॉजिक हा असा आहे की इथे टी लिहिला आहे, याचा असा अर्थ आहे की इथे एक स्टेटमेंट आहे जो की टॉटोलॉजी, जसं की लाईक पी और निगेशन पी, काय हा टॉटोलॉजी वाला स्टेटमेंट आहे. बरोबर. एक ट्रू तर असणारच आहे पी आणि निगेशन पी मध्ये. आता याचं जर का ड्युएल कराल तर पी अँड निगेशन पी होईल ना. तर हा जो आहे टॉटोलॉजी, याचा ड्युएल जर का कराल तर हा तर कॉन्ट्रडिक्शन आहे. हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे हा कॉन्ट्रडिक्शन आहे, दोघांमध्ये एक फॉल्स गॅरंटी आहे. सो अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर इज फॉल्स. सो म्हणून टॉटोलॉजीचा ड्युएल केला ना तर कॉन्ट्रडिक्शन निघत असतो, म्हणून चा ड्युएल हा सी, टॉटोलॉजीचा ड्युएल हा कॉन्ट्रडिक्शन असा निघतोय. ठीक आहे, चलो मला वाटतं आपण न्यूमेरिकल वरती जम्प करू आता. हे सर्व एमसीक्यू सॉल्व्ह करून घेऊ फटाफट. पहा, अमॉंग द गिवन स्टेटमेंट ओके टॉटोलॉजी कोण आहे म्हणे. आता टेबल वगैरे ड्रॉ करण्याची गरज नाहीये. एमसीक्यू घेण्याचे रिझन हेच आहेत की लाईक एमसीक्यू कसे अप्रोच करायचे. भले लेसन सोपं आहे, पण स्टील याच्यामध्ये पण अप्रोचेस क्लिअर असले पाहिजे तुमचे. जसं की हा टॉटोलॉजी नाहीये, क्यूला जर का मी ट्रू म्हणेन ना तर ट्रूचा निगेशन हा फॉल्स बनतो आणि फॉल्स अँड एनिथिंग हे फॉल्स बनतं. सो कधी ना कधी जर का फॉल्स बनला हा बरोबर, तर हा टॉटोलॉजी असण्याचा प्रश्नच नाहीये. इथे पण अँड आहे, तर हा पण टॉटोलॉजी नाहीये, कारण की पीला जर का मी फॉल्स म्हणेन, पीला जर का फॉल्स म्हणेन आणि क्यूला जर का मी ट्रू म्हणेन, तर ट्रूचा निगेशन हा फॉल्स और फॉल्स, फॉल्स बनला, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली. सो एखादी गोष्ट जर का फॉल्स बनत असेल तर ती टॉटोलॉजी कशी होणार ना. तर राहिला प्रश्न ऑप्शन ए आणि ऑप्शन डी चा. करेक्ट. तर ऑप्शन ए ला मी ट्राय करतो लाईक फॉल्स बनवण्याचा. पहा, निगेशन पी और सर्व ऑरच आहे इथे नाही का. पीला जर का मी ट्रू म्हणेन तर ट्रूचा निगेशन फॉल्स, और पीला ट्रू बोलला होता, ट्रूचा निगेशन इज फॉल्स. सो फॉल्स और क्यूला पण ट्रू बोलतो, ट्रूचा निगेशन इज फॉल्स अगेन. सो फॉल्स और फॉल्स और फॉल्स, फॉल्स राहतो. एखादी गोष्ट फॉल्स बनली तर टॉटोलॉजी नाही आहे. सो ऑप्शन नंबर डी हा बेसिकली आपला टॉटोलॉजी. तसा प्रूव्ह करायला सोपं आहे हा. निगेशन क्यू और कॉमन केलं असतं आपण, निगेशन क्यू और हे जर कॉमन केलं असतं, निगेशन क्यू और कॉमन केलं असतं तर इथे निगेशन पी आहे, परत और आहे, परत पी आहे, बरोबर. हा बनतो टॉटोलॉजी. मग ट्रू और एनिथिंग हे ट्रूच असणार आहे नेहमी. सो दिस इज टॉटोलॉजी. ओके, नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन. आता यातला कॉन्ट्रडिक्शन कोणता आहे असं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तेव्हा पहिले ना एक एक तुम्ही हे समजून घ्या की हा ट्रू बनतो. क्यूला जर का मी ट्रू म्हणेन ना, इकडे काही असू देत, इम्प्लाइज ट्रू हे ट्रूच असतो. म्हणजे इकडे ट्रू जरी आला तर ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रूच आहे, किंवा फॉल्स जरी आला तर फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रूच आहे. सो एखादी गोष्ट ट्रू बनली असेल तर ही कॉन्ट्रडिक्शन होण्याचा प्रश्नच नाहीये.
हे बघा हा पण बेसिकली लाईक कॉन्ट्रडिक्शन नाहीये, कारण की पीला जर का मी फॉल्स म्हणेन तर फॉल्सचा निगेशन हा ट्रू बनतो आणि इम्प्लाइज मध्ये राईट हँड साइड मध्ये जर का ट्रू आला तर हा ट्रू बनणार ना. म्हणजे हा ट्रू बनतोय याचा अर्थ हा कॉन्ट्रडिक्शन नाही, हा नेहमी ट्रू नाही बनत आहे. एकदा एकदा बनवून दाखवला मी तुम्हाला फक्त. नेहमी ट्रू बनेल तर टॉटोलॉजी, बट एक वेळेस ट्रू जर का दाखवला असेल मी, ओके, तर याचा अर्थ कधी ना कधी ट्रू बनला म्हणजे कॉन्ट्रडिक्शन नाहीये, असा याचा अर्थ असतो. करेक्ट. आता राहिला प्रश्न ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डीचा. काय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन कोण आहे म्हणे, बरोबर ना. ठीक आहे, आता मी ऑप्शन नंबर हा जो आहे, ओके, पी इम्प्लाइज क्यू, करेक्ट. अँड समजा मी निगेशन कॉमन करीन नाही इथे दोघांमधून, तर तो काय बनेल, निगेशन पी और क्यू बनेल ना. पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ, किंवा पहिल्याचं निगेशन और दुसरा ऍज इट इज म्हणजे पी इम्प्लाइज क्यूच असतो तो. म्हणजे ही गोष्ट इथेही प्रेझेंट आहे, बट इथे उलटी प्रेझेंट आहे. म्हणजे दोघे, एक ट्रू असेल तर एक फॉल्स असेल, किंवा एक फॉल्स असेल तर दुसरा ट्रू असेल, याची गॅरंटी. आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर इज फॉल्स. सो हा नेहमी फॉल्स राहणार आहे, म्हणून हा कॉन्ट्रडिक्शन आहे. ऑप्शन नंबर ए हा कॉन्ट्रडिक्शन आहे. ठीक आहे, पुढे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी. टॉटोलॉजी कोण आहे म्हणे, तेव्हा हा टॉटोलॉजी नाही आहे. का, कारण की क्यूला जर का फॉल्स म्हणेल तर फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली. एखादी गोष्ट फॉल्स बनत असेल तर टॉटोलॉजी नाही आहे ती. बरं, आता या तीन ऑप्शन मध्ये पाहायला लागेल, हा पण नाहीये. तेव्हा पीला जर का मी फॉल्स म्हणेन, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, सो हा पण फॉल्स बनला. एखादी गोष्ट फॉल्स बनत असेल तर टॉटोलॉजी नाहीये. सो आता दोनच ऑप्शन राहतात, एक तर लाईक S2 नाहीतर S4, बरोबर. आता याला फॉल्स बनवण्याची इच्छा आहे मला. आता याला जर का फॉल्स बनवायचं असेल, नाही पहा, हा फॉल्स बनवला तर मी असं म्हणेन की हा फॉल्स बनला म्हणजे टॉटोलॉजी नाहीये. सो क्यूला मला फॉल्स बोलायला लागतं. तर मी फॉल्स बनवायचं असेल तर हा ट्रू आला पाहिजे, इम्प्लाइज फॉल्स आला पाहिजे. त्यासाठी मला क्यूला फॉल्स बोलायला लागला. आता मला याला ट्रू आणायचं आहे. आता याला जर का ट्रू आणायचं असेल तर पीला ट्रू बोलायला लागेल, कारण की अँडच्या केसमध्ये ट्रू, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आहे. आणि याला ट्रू आणायचं आहे, सो पीला मला ट्रू बोलायला लागेल. पीला काय बोलायला लागेल, ट्रू. आणि क्यूला ऑलरेडी फॉल्स बोलून बसलायत तुम्ही. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हा फॉल्स येतो. फॉल्स अँड एनिथिंग हा फॉल्स येतो, फॉल्स. ट्रू आणण्याचा प्रयत्न करत होतो मी, म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आणण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे ओव्हरऑल फॉल्स आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण इथे या साईडला ट्रू आणूच नाही शकलो आपण. म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आणू नाही शकलो, म्हणजे फॉल्स आणू नाही शकलो याचा अर्थ फॉल्स बनत नाही येतो, म्हणजे तो टॉटोलॉजी आहे. सिंपल. ओके, नेक्स्ट सम. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. अगेन त्यातला कोणता टॉटोलॉजी आहे म्हणे, बाहेर हा ऑप्शन नंबर 3 तर नाहीये. अँड इथे पीला जर का मी ट्रू म्हणेन आणि क्यूला जर का मी फॉल्स म्हणेन, तर ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स. सो फॉल्स बनला, सो टॉटोलॉजी नाहीये. इवन हा पण नाही बनत आहे. पीला ट्रू म्हणेन, क्यूलाही ट्रू म्हणेन, ट्रूचा निगेशन फॉल्स, ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्स और फॉल्स इज फॉल्स. सो फॉल्स बनला म्हणजे टॉटोलॉजी नाहीये, क्लिअरली. ओके, तर हा जो प्रश्न 1 आणि हा लाईक 4चा, तर इथे मी ट्राय करतो आता टॉटोलॉजी. मला याला फॉल्स बनवण्याची इच्छा आहे. काय बनवण्याची इच्छा आहे, फॉल्स. फॉल्स बनवण्यासाठी इकडे ट्रू आला पाहिजे. म्हणजे पीला फॉल्स म्हणेन मी, फॉल्सचा निगेशन इज ट्रू, आला ट्रू. पीला काय म्हणेन मी, फॉल्स म्हणेन. आपली इच्छा आहे की इकडे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आला तर फॉल्स होईल, म्हणजे इथे फॉल्स आणण्याची इच्छा मला. तर क्यूला मी ट्रू बोलीन आता. ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स, म्हणजे डिफरंट डिफरंट, सो आन्सर इज फॉल्स. म्हणजे इथे बनेल फॉल्स, इथे बनला ट्रू. सो ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. सो हा फॉल्स बनतोय म्हणजे हा टॉटोलॉजी नाहीये, असा याचा अर्थ आहे. सो ऑप्शन नंबर डी S4 जो आहे ना, तो टॉटोलॉजी असणार. तो काय असणार आहे, टॉटोलॉजी. तेव्हा एकदा व्हेरीफाय करून पहा. याला फॉल्स बनवण्याची इच्छा आहे समजा आपली, बनतो का पाहू का. याला ऑरच्या केसमध्ये फॉल्स बनवायचं असेल तर हा पण फॉल्स आणि हा पण फॉल्स असला पाहिजे. हा फॉल्स असण्यासाठी क्यूला मला ट्रू ठेवायला लागेल आणि पीला मला फॉल्स ठेवायला लागेल, बरोबर. पीला फॉल्स बोलू ना, पीला फॉल्स, फॉल्सचं निगेशन इज ट्रू, डबल इम्प्लाइज. आणि क्यूला काय ठेवायला लागेल बोललो मी, ट्रू ठेवायला लागेल, बरोबर ना. क्यूला ट्रू ठेवला आपण, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, हा ट्रू. ट्रू ऑर एनिथिंग इज ट्रू ओनली. फॉल्स बनवण्याची इच्छा होती बट नाही बनू शकला तो. सो देअरफॉर दॅट इज टॉटोलॉजी. ओके, पुढे पहा, नेक्स्ट सम पहा. हा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न. दिस इज इक्वॅलेंट टू व्हॉट,
एक प्रॉपर्टी सांगितली होती ना डबल इम्प्लिकेशनच्या केसमध्ये, निगेशन आतमध्ये जाऊन फक्त एकाला लागतो. सॉरी, तो निगेशन आतमध्ये जाऊन फक्त एकाला दिला तरीही चालतो. मग कोणाला द्याल? क्वेश्चन आहे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू. पीला तसंच ठेवतो. हा निगेशन देतो मी इथे, निगेशन निगेशन कॅन्सल आणि तो बनतो क्यू. So basically that is equivalent to P double implies Q. That is equivalent to P double implies Q. Okay, next question, statement pattern. तर हा स्टेटमेंट पॅटर्न इज काय म्हणे, टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन वगैरे पाहूया आपण काय. तर पहा, लाईक ट्रू आणण्याचा प्रयत्न करू, ट्रू आला तर कॉन्ट्रडिक्शन नाही आहे म्हणायचं. फॉल्स आणण्याचा प्रयत्न करू, फॉल्स आला तर टॉटॉलॉजी नाही म्हणायचं. काय आणणे सोपं आहे याचा विचार करतो मी. मला असं वाटतं हे ट्रू आणणे लाईक पहिले तर सोपं आहे. कसा येऊ शकतो ट्रू सांगतो. समजा मी जर का या पीला जर का मी फॉल्स म्हणलं, पीला काय म्हणलं, फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग, इकडे काही असू देत, हा ट्रूच येणार. आणि इकडेही काही असू देत, काहीही इम्प्लाइज ट्रू, हा ट्रूच येणार. याचा अर्थ याला मी ट्रू आणलेला आहे. आता एखादी गोष्ट जर का ट्रू येत असेल तर ती गोष्ट कॉन्ट्राडिक्शन होऊच नाही शकत. ट्रू आला याचा अर्थ कॉन्ट्राडिक्शन नाही. टॉटॉलॉजी आहे असं नाहीये, प्रत्येक वेळी ट्रू आला तर टॉटॉलॉजी. बट एका वेळी मी ट्रू आणून दाखवला, सो हा हा कॉन्ट्राडिक्शन नाहीये असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. सो ठीक आहे, आता काय करायचं पुढे. आता आपल्याला हे चेक करायचं की लाईक याला मी फॉल्स आणू शकतो का. काय आणू शकतो का, फॉल्स. हा फॉल्स तेव्हा येईल जेव्हा हा ओव्हरऑल ट्रू असेल इम्प्लाइज आणि हा ओव्हरऑल फॉल्स असेल. आता याला ओव्हरऑलला फॉल्स असण्यासाठी पीला ट्रू व्हायला लागतं. पीला काय व्हायला लागतं, ट्रू. बरोबर, ट्रू इम्प्लाइज. याला फॉल्स आणायचं ओव्हरऑलला, बरोबर ना, याला फॉल्स आणायचं मला. सो ट्रू इम्प्लाइज, हा जो ब्रॅकेट आहे हा फॉल्स आला पाहिजे. काय आला पाहिजे, फॉल्स. पीला तर आपण ऑलरेडी, हे बघ पीला आपण ऑलरेडी ट्रू बोललाय. ट्रू ऑर एनिथिंग ट्रूच येणार ना. फॉल्स कसा आणणार तो, फॉल्स येऊच शकत नाही. याचा अर्थ ही जी साईड आहे हे फॉल्स यूज नाही शकत. म्हणजे ट्रू इम्प्लाइज हा फॉल्स यूज नाही शकत, म्हणजे इकडे ट्रूच येणार आहे. ट्रू इम्प्लाइज टू ट्रूच येणार आहे. याचा अर्थ ही जी साईड आहे राईट हँड साईड ही नेहमी ट्रू येणार आहे. आणि इम्प्लिकेशनच्या केसमध्ये ट्रू इम्प्लाइज पुढे फॉल्स असेल तर फॉल्स येतो, बट इकडेच जर का ट्रू येत असेल, बरोबर, सो ओव्हरऑल गोष्ट फॉल्स होण्याचा स्कोपच नाहीये. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, हा स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये लवकर लवकर आयडेंटिफाय करायचा एकदम फास्ट मध्ये. पण मी परत एक वेळेस सांगतो, हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे असं विचारण्यात आलेला आहे. ओके, तसं याला ट्रू बनवणे सोपं असतं. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं, ट्रू बनवणे सोपं असतं. आणि ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हा एकटाच फॉल्स होतो आणि बाकी सगळे ट्रू असतात. 3 जण ट्रू आहेत, ट्रू बनणे सोपं आहे. इकडे इकडे जर का मी ट्रू बनवला, राईट हँड साइड मध्ये ट्रू बनवला, तर इकडे काही जरी असेल, काहीही इम्प्लाइज ट्रू हे ट्रूच असतं. आता विचार करा, हे लाईक ट्रू बनू शकतो का, हे ट्रू बनू शकतो असा क्वेश्चन आहे. बनू शकतो. पीला जर का मी फॉल्स म्हणेन तर फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू ओनली. हा ट्रू बनला याचा अर्थ हा कॉन्ट्रडिक्शन नाहीये, कॉन्ट्रडिक्शन नाहीये. असा टॉटॉलॉजी का, टॉटॉलॉजी आहे की नाही हे यावरती डिपेंड करेल. समजा मी याला फॉल्स बनवला, मी याला ओव्हरऑलला फॉल्स बनवला, फॉल्स बनला म्हणजे तो टॉटॉलॉजी नाहीये असा याचा अर्थ होता. आता याला फॉल्स बनवण्यासाठी इकडे ट्रू इम्प्लाइज फॉल्स पाहिजे, इकडे फॉल्स पाहिजे, इकडे फॉल्स येण्यासाठी पीला ट्रू पाहिजे इम्प्लाइज. आणि हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट फॉल्स आला पाहिजे. बट तुम्ही पीला ऑलरेडी ट्रू म्हणून बसलायत, ओके, तर हा ब्रॅकेट कधी फॉल्स होणार नाहीये. मग हे ट्रू इम्प्लाइज ट्रूच राहणार आहे, म्हणजे हे नेहमी ट्रूच राहणार आहे, फॉल्स होण्याचा प्रश्नच नाहीये. आता राईट हँड साइड म्हणजे इम्प्लिकेशनच्या पुढे जर का नेहमी ट्रूच राहत असेल, ओव्हरऑल गोष्ट ही ट्रूच राहणार आहे, फॉल्स कधी येणार नाही. याचा अर्थ ओव्हरऑल गोष्ट इज टॉटॉलॉजी. ठीक आहे, कन्फर्म आहे. चलो यानंतर पहा, स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. हा स्टेटमेंट पॅटर्न कशाशी इक्विव्हॅलेंट आहे, असे एक 2-3 क्वेश्चन पहा. तर असे एक क्वेश्चन येतात की स्टेटमेंट पॅटर्न एक्झॅक्टली कशाशी इक्विव्हॅलेंट आहे, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. पहा आता काय काय करू शकतो आपण याच्यामध्ये, याचा विचार कराल. स्टेटमेंट पॅटर्न इज इक्विव्हॅलेंट टू व्हॉट. ओके, तर काय करू मी, चेक करतो निगेशन पी. ओके,
कॉमन निघतं का पाहाल, लाईक क्यू अँड आणि क्यू अँड कॉमन ना या दोघांमधून, बरोबर. सो क्यू अँड जर का मी कॉमन करेन तर इथे पी आहे, पी इथे ऑर आहे, ऑर आणि पुढे निगेशन पी आहे, पुढे ऑर आहे, आर अँड निगेशन क्यू आहे. अशा केसेसमध्ये काही कॉमन निघतं का हेच पाहायचं असतं आपल्याला नेहमी. प्युअर निगेशन पी हा तर ट्रू आहे आणि क्यू अँड ट्रू हा क्यूच असतो. अँडच्या केसमध्ये फॉल्स असेल तर फॉल्स आहे, बट अँड आहे, सो लाईक क्यूच आहे फक्त. सो क्यू ऑर आर अँड निगेशन क्यू आहे. चलो म्हणजे क्यू ऑर आर अँड ओके क्यू ऑर निगेशन क्यू, क्यू ऑर निगेशन क्यू हे पण परत ट्रू आहे. ऑरच्या केसमध्ये एक ट्रू एक फॉल्स येईल किंवा एक फॉल्स एक ट्रू येईल. एक जरी ट्रू असेल तर आन्सर इज ट्रू ओनली. सो क्यू ऑर आर अँड ट्रू, अँडच्या केसमध्ये फॉल्स असेल तर फॉल्स येतो आन्सर, बट इथे ट्रू आहे, सो आन्सर विल डिपेंड ऑन क्यू ऑर आर. सो आन्सर इज क्यू ऑर आर, क्यू ऑर आर, क्यू ऑर आर, दॅट इज ऑप्शन नंबर ए. आपला इथे आन्सर असला पाहिजे. ठीक आहे. चलो निगेशन शोध. निगेशन ऑफ दिस इज इक्वल टू व्हॉट. काय निगेशन करायचं ना कोणाचा, निगेशन ऑफ एस ऑर निगेशन ऑफ आर अँड एस, याचं निगेशन करायचं. पहा निगेशन निगेशन कॅन्सल, एस निगेशन ऑफ ऑर काय रे, अँड निगेशन आतमध्ये गेला, निगेशन निगेशन कॅन्सल, आर निगेशन ऑफ अँड काय, ऑर निगेशन ऑफ काय पुढे, एस. सिम्प्लिफाय करा, एस अँड आर, एस अँड आर ऑर एस अँड निगेशन एस. सो एस अँड आर और एस अँड निगेशन एस, एक ट्रू एक फॉल्स कन्फर्म आहे, सो आन्सर इज फॉल्स. बट ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो, बट फॉल्स असेल तर आन्सर हा एस अँड आर असतो. ओके, सो आन्सर इज एस अँड आर, ऑप्शन नंबर डी. पुढचा पहा, निगेशन शोधायचं आपल्याला इथे. निगेशन ऑफ द लॉजिकल स्टेटमेंट काय, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन शोधायचं. काय शोधायचं याचं निगेशन. निगेशन शोधू, पहिले आपण त्याला आधी सिम्प्लिफाय करू. काय रे, पी इम्प्लाइज क्यू काय असतो, पहिल्याचा निगेशन, पहिला जो कोणी आहे त्याचं निगेशन, और दुसरा ॲज इट इज लिहायला लागतो आपल्याला इथे. दुसरा काय लिहायचं, ॲज इट इज. सो निगेशन निगेशन आतमध्ये गेल्यानंतर कॅन्सल होतो, तर पी ऑर निगेशन क्यू. ओके, निगेशन आतमध्ये जाऊन ऑरला मल्टिप्लाय झाला तर अँड बनतो तो. ओके, आणखीन काय बनतो पुढे, निगेशन पण लागतो पुढे, पी अँड निगेशन क्यू होतो. सो पी ऑर निगेशन क्यू, ओके, अँड निगेशन आतमध्ये लागला तर निगेशन पी ऑर क्यू. बरोबर, चेक करा असा आहे का ऑप्शन, प्युअर निगेशन क्यू अँड निगेशन प्युअर क्यू. ऑप्शन नंबर एच आहे पहा असा. ओके, पुढे शेवटचे 4 क्वेश्चन आहेत पहा. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं निगेशन कसं करायचं. फॉर ऑल असेल, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि पुढच्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं डायरेक्टली, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज नॉट इव्हन नंबर. ओके, ऑप्शन नंबर बी. इथे परत सेम टाईप आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, आर ना, फॉर ऑल असेल तर देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू आर, आणि पुढच्या स्टेटमेंटचा निगेशन, एक्स स्क्वेअर प्लस वन इज नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे फॉर ऑल आणि देर एक्झिस्टचं निगेशन करायचं असेल, देर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल, किंवा फॉर ऑल असेल तर देर एक्झिस्ट करायचं, आणि पुढच्या स्टेटमेंटचं डायरेक्टली निगेशन करायचं असतं आपल्याला. ओके, चलो पुढे पाहता. फायनली 2 क्वेश्चन बाकी आहेत. लॉजिकल स्टेटमेंट इज इक्वॅलेंट टू व्हॉट, हा कशाला इक्विव्हॅलेंट आहे असं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर काय करू शकतो आपण इथे, मला वाटतं पहिले आपण यांना सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह करू फक्त, म्हणजे याला मी क्यू सिक्वेन्स बदलतोय, क्यू ऑर, ओके, पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू असं लिहितो. तर आपण तो क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू, त्याच्यानंतर परत ऑर निगेशन पी अँड क्यू. ही जी गोष्ट आहे, काय बनणार ही गोष्ट, ही ट्रू बनेल. ट्रू अँड हे म्हणजे हेच आन्सर असलं पाहिजे नाही का. म्हणजे हा जो आहे ना इथे क्यू ऑर पी, क्यू ऑर पी लिहितो मी इथे, हे ट्रू आहे पुढे, हा वाला ट्रू आहे. सो लाईक अँडच्या केसमध्ये फॉल्स असेल तर फॉल्स आला असं, पण ट्रू आहे म्हणून आन्सर हे लिहायला लागतं आपल्याला, आणि पुढे ऑरला ऑर.
निगेशन पी ला निगेशन पी, अँड ला अँड, क्यू ला क्यू. ठीक आहे. तर याच्या पुढे काय होऊ शकतं, तर मला वाटतं काय करू शकतो, आपण याला प्युअर क्यू लिहितो मी इथे. पहा प्युअर क्यू लिहितो मी याला. प्युअर क्यू ऑर निगेशन पी, बरोबर. हा अँड पुढे प्युअर क्यू ऑर ऑर काय, परत एकदा क्यू. सो हा असा झालेला आहे. आता पहा बरं, इथे ऑर आहे, इथे पण ऑर आहे. मग सिक्वेन्स पुढे मागे पण चालतो. मग पी ला पी, ऑरला ऑर, निगेशन पी आधी घेतो आणि मग क्यू नंतर घेतो. काही प्रॉब्लेम नाही. अँडला अँड, बरोबर. त्याच्यानंतर काय, पी ऑर क्यू लिहायला लागेल मला इथे. हा ना, क्यू ऑर क्यू, क्यूच असतो. सो पी ऑर क्यू लिहायला लागेल मला तिथे. आता पी ऑर निगेशन पी हा ट्रू येईल ना, ट्रू ऑर क्यू हा ट्रूच येईल ना शेवटी. सो आन्सर बनतो ट्रू अँड प्युअर क्यू. अँड आहे, फॉल्स असला असतं, फॉल्स लिहिलं असतं, बट इथे तर ट्रू आहे. सो आन्सर हा प्युअर क्यू असला पाहिजे. काय असला पाहिजे आन्सर, प्युअर क्यू. दॅट इज ऑप्शन नंबर डी, हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, अँड देन फायनल सम. तर हा जो स्टेटमेंट आहे, दिस इज इक्वॅलंट टू व्हॉट, कशाशी इक्वॅलंट आहे, असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. काय करू शकतो, मला वाटतं ठीक आहे, पहिले आतमध्ये मल्टिप्लाय करून तरी पाहू. निगेशन ऑफ निगेशन इज पी, बरोबर. निगेशन ऑफ ऑर इज अँड, आणि पुढे निगेशन क्यू बनला. पुढे ऑरला ऑर, पी ला पी, अँडला अँड, आरला आर. ओके, देन अँड निगेशन क्यू अँड आर बनला. काय होऊ शकतं, मला वाटतं पी अँड कॉमन आहे. अरे पी अँड कॉमन आहे. पी अँड जर का मी कॉमन करीन, तर ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू और आर बनतोय. निगेशन क्यू और आर आहे. समजा पी अँड कॉमन काढला तर, ओके. अँड देन त्याच्यानंतर अँड निगेशन क्यू अँड आर. सिम्प्लिफाय तर नाही झालंय काही. ओके, काय करू शकतो, ठीक आहे, परत एक वेळेस रिट्राय मारतो. तेव्हा आहे असं तर नाही झालं शेवटी आता, नाही का. म्हणजे आपण काय केलं, पहिले हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला. बट याच्या पुढे लाईक गोष्टी ॲज सच सिम्प्लिफाय होत नाहीयेत, बरोबर. तर थोडंसं दुसरा अप्रोच मी इथे वापरतोय. तर जो क्वेश्चन आहे, निगेशन क्यू अँड आर उलटा लिहितो बरं मी. तो शेवटवाला हा आधी लिहितोय अँड, आणि पहिलावाला नंतर लिहितो. तर पहिल्यावाल्यामध्ये काय आहे फक्त, की हा निगेशन आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय कराल, तो तिथे बनतो पी अँड निगेशन क्यू बनतो, बरोबर. ऑर पी अँड आर बनतो. ठीक आहे. तर ही गोष्ट याच्याशी अँड करा. निगेशन पी, सॉरी निगेशन क्यू, निगेशन क्यू अँड आर, निगेशन क्यू अँड आर अँड पी अँड निगेशन क्यू, मी असं लिहिलं इथे, बरोबर. त्याच्यानंतर हा ऑर लिहायला लागतो आपल्याला. पुढे काय, परत तेच निगेशन क्यू अँड आर. पहा निगेशन क्यू अँड आर, अँड काय पुढे, पी अँड आर. ठीक आहे. काय रे आपला जो इथे आहे ना, इथे सर्व सिम्बॉल इथे अँडचेच आहेत. इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे, आणि इथे पण अँड आहे. मग कोणीही कुठेही फिरवला तरी चालत असतो, सिम्बॉल सेम असेल तर. आता याच्यामध्ये पाहाल तर निगेशन क्यू हे 2 वेळेस आलेलं आहे. पहा, इथे पण निगेशन क्यू आहे, इथे पण निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू अँड निगेशन क्यू एकच वेळेस लिहा ना मग, निगेशन क्यू, बरोबर. त्याच्यानंतर अँड आहे, पी पण आहे, आणि परत आर पण आहे, ऑर लिहितो. परत हा जरी पार्ट पाहाल ना, तर याच्यामध्ये निगेशन क्यू हे एक वेळेस आलेला आहे, लिहायला लागेल. आणि सर्व ठिकाणी अँड आहे इथे. म्हणजे सिक्वेन्स इधर उधर काही केलं तरी काही इशू नाही. निगेशन क्यू लिहायला लागतो, पी पण आहे, अँड पी पण लिहायला लागेल. 2 वेळेस आर आहे, बट आर अँड आर हे आरच असतं शेवटी. तुम्ही पहा, हे दोनही ब्रॅकेट सेम आहेत.
मग दोघांमध्ये कोणता तरी एकच लिहा ना, कारण की आपल्याला माहिती पी और पी पीच असतो ना. मग तसा हा और तोच सेम, तोच असला पाहिजे आन्सर. सो आन्सर शुड बी निगेशन क्यू अँड पी अँड आर. आहे असा कोणता ऑप्शन? फक्त निगेशन क्यू आहे पहा इथे. ऑप्शन नंबर सी, पी अँड आर अँड निगेशन क्यू. करेक्ट. सो तो आपला आन्सर इथे. तर लॉजिक ओके, त्याचे काही एमसीक्यू सॉल्व्ह केले आपण. लेसन तसं सोपं आहे. सिली मिस्टेक्स करून एक्झाममध्ये मार्क्स नका घालू. ओके, ठीक आहे. सेशन थांबवतो इथे मी. सो बाय एव्हरीवन.